नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, त्याचा हा विषय आहे, मेसेज फ्रॉम युअर फ्युचर सेल्फ ऑन दिस क्रिटिकल फेज ऑफ युअर लाईफ. आता हे सिंगल रीडिंग असणार आहे, दुसरं म्हणजे टाईमलेस आहे. जेव्हा कधी तुम्ही हे रीडिंग पाहाल त्या पिरियडला ते लागू होईल आणि त्यासाठी तो एक गायडन्स असणार आहे. यासाठी ऑलरेडी कार्ड्स मी ड्रॉ केलेले आहेत आणि सेल्टिक क्रॉस स्प्रेड ड्रॉ केलेला आहे मी. सो आपण पाहूया इथे एंजल्सना मला काय सांगायचं आहे ते. फर्स्ट ऑफ ऑल, तुमची सध्याची जी सिच्युएशन आहे, हे कार्ड दाखवतो, ऑल अकॉर्डिंग टू प्लॅन. सो ही जी सध्याची सिच्युएशन आहे तुमची, त्यावरून असं दिसतं की तुम्ही काहीतरी गोष्टी प्लॅनिंगमध्ये आणत आहे, काहीतरी नियमितता शिस्त आणण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या सिच्युएशनमध्ये. तुम्हाला एक काहीतरी मे बी उभं करायचं असेल, काहीतरी ग्रो करायचं, काहीतरी ध्येय आहे तुमचं आणि त्यासाठी तुम्ही काही प्लॅन्स फॉलो करताय. सो आणि एक फ्रुटफुल टायमिंग आहे त्याला. असं दिसतं आहे की सगळ्या गोष्टी अगदी एक कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे सगळ्या, आणि एक पिरियडसुद्धा जो आहे ना, तो त्याला पोषक आहे. पण आणि ह्या विक्ट्री कार्डचा जर विचार केला तर ही जी काही तुमची सिच्युएशन आहे किंवा तुम्ही ज्यावरती काम करताय, ती सिच्युएशन तुम्हाला इन फ्युचर एक बरंचसं एक डेफिनेट सक्सेस मिळवून देणारी, तुमच्या फेवरमध्ये बऱ्याचशा घटना घडताना तुम्हाला दिसतील. कदाचित या गोष्टीमुळे तुम्ही तुमच्या भूतकाळातल्या काही गोष्टींना पुन्हा एक नवीन परिभाषा रिडिफाईन करू शकता तुम्ही. सो हे एक असं सक्सेस असणार आहे की त्याने तुम्ही खूप आत्मसंतुष्ट होणार आहात जेव्हा ह्या फ्रुटफुल रिझल्ट्स तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बघायला मिळतील त्यावेळी. पण सध्या मात्र हे जे काय तुम्ही घडवण्याचा प्रयत्न करताय ना, त्यामध्ये कुठेतरी काही हाय ड्रामा आहे. हाय ड्रामा इन द सेन्स की तुम्ही एक रोलर कोस्टर सिच्युएशन फेस करताय. म्हणजे ती अशा प्रकारची तुमची सध्याची कंडिशन आहे. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी तुम्हाला एक्साइटमेंट पण आहे, पण एका ठिकाणी तुम्हाला गोंधळ पण फेस करताय. काही बाबतीतमध्ये तुम्हाला तुमच्या मनामध्ये खूप कळबळ आहे, एका बाजूला क्षोभ पण आहे त्याबद्दल. सो एक म्हणतात ना की खूप चढ उतार, तुम्ही एक द्वंद्व म्हणता येईल, तुम्ही एक इमोशनल द्वंद्व, इमोशनल रोलर कोस्टर तुम्ही फेस करताय या परिस्थितीत तुम्ही जाताना, किंवा जे काय अचीव करताय ते अचीव करण्याचा जो प्रयत्न तुम्ही करताय ना, त्यामध्ये तुम्ही एक बराचसा रोलर कोस्टर फेस करताय सिच्युएशन असं दिसतंय. आणि बरेचदा त्यामुळे तुम्ही एक ओव्हर रिॲक्ट करता. हाय ड्रामाचं कार्ड आहे. सो काही वेळा तुम्ही एक ॲक्च्युअल तुमच्या स्वभावापलीकडे काही बाबतीमध्ये तुमच्या रिॲक्शन्स असतात असं दिसतं आहे. काही वेळा तुम्हाला असं वाटतं परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, काही वेळा वाटतं तुमचा पूर्ण कंट्रोल आहे त्यावरती. सो हे दोन एक ड्युएल सिच्युएशन तुम्ही फेस करताय एक प्रकारचं. रिसेंटली पास्टचा विचार केला तुमचा तर काही बाबतीमध्ये तुम्हाला काही गोष्टींची एक जाणीव झाली आहे, किंवा काही गोष्टी काही मिस्ट्री तुमच्या समोर उलगडल्या आहेत असं असू शकतं. किंवा मग काही फॅक्ट्स तुमच्या समोर आलेले असेल, तुम्ही काही घटनांना सामोरे गेलं आहे, किंवा कुठल्या तरी गोष्टीची ओनरशिप तुम्हाला मिळवायची आहे असं दिसतं आहे. किंवा एक असं असू शकतं की काही गोष्टींची उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करताय असं असू शकतं. सो आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, त्यासाठी तुम्ही हे प्लॅनिंग करून पुढे जात आहे. तुम्हाला असं वाटतं की काहीतरी, आता हे जे कार्ड आहे ना, या कार्डवरून
द स्टोमचं जे कार्ड आहे की वादळ असताना ते अचानकपणे येतं आणि सगळं काही परिस्थिती बदलून टाकतं. आता हे ॲक्च्युली निगेटिव्हली आहे, पण तुमच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला असं वाटतं आहे, इतर कार्ड्सचा सगळा विचार केला की अचानक असं काहीतरी घडावं की सगळी परिस्थिती बदलून जावी, सगळं काही व्यवस्थित स्थिर सावर व्हावं, किंवा असं काहीतरी पोटेन्शियल तुम्हाला मिळावं की जेणेकरून ह्या आउटर परिस्थितीवरती, ह्या आउटर सर्कमस्टॅन्सेस जे आहेत तुमच्या आयुष्यातले, त्यावरती तुम्हाला कंट्रोल घेता येईल. असं काहीतरी एखादं मे बी स्किल किंवा एखादं पोटेन्शियल मिळावं, किंवा काहीतरी अशी एखादी चावी तुम्हाला मिळावी की जेणेकरून त्याच्या सगळ्या ह्या म्हणतात ना की ही जी कोडी आहेत ती उलगडली जावीत असं, आणि ह्या सिच्युएशनमधून तुम्हाला एक सुटका मिळेल असं तुम्हाला तुम्ही विचार करता की पण काही बाबतीत असं दिसतंय की कोणाची तरी मदत मिळावी असाही तुम्ही एक विचार करताय, किंवा अशी तुमची एक अपेक्षासुद्धा असावी की ह्या वर्स्ट कंडिशनमधून जी तुमची मे बी इमोशनल घालमेल असेल, किंवा जे काही तुम्हाला एक फेस करावं लागत असेल, स्ट्रगल करावं लागत असेल, त्यातूनही कुठूनतरी तुमची या वर्स्ट कंडिशनमधून सुटका व्हावी, कोणतरी तुम्हाला मदत करावी असंही तुम्हाला वाटतं या कार्ड्सवरून दिसतं आहे. तर एंजल्सला सांगायचं आहे की ही जी काही सिच्युएशन तुम्ही फेस करताय, मे बी कदाचित ही तुमची कार्मिक असू शकते, किंवा यामध्ये कुठेतरी मे बी फॅमिली कर्स असू शकतं, किंवा काही गोष्टी या भूतकाळामधल्या आहेत ज्या तुम्हाला इथे त्या तुमच्या आयुष्यामध्ये आता रिफ्लेक्ट करत आहेत असं हे इनहेरिटन्सचं कार्ड सांगतं. सो काही गोष्टींना ह्या भूतकाळाचा एक संदर्भ आहे की भूतकाळामध्ये काही गोष्टी घडल्या असतील, किंवा तुमचे काही लाईफ पॅटर्न्स आहेत की जे तुम्हाला वारंवार लाईफमध्ये पुन्हा पुन्हा त्याच प्रकारच्या सिच्युएशन्स तुमच्या समोर आणतात आणि मे बी तुम्हाला फेस करावं लागतं, हे सगळं स्ट्रगल तुम्हाला करावं लागतं आहे असं असू शकतं. सो इथे एंजल्सना तुम्हाला सांगायचं की हे जे काय ऑब्स्टेकल्स आहेत तुम्हाला फेस करावे लागतात ते आहे ती त्या रिअल प्रॉब्लेमना हात घालण्याचा प्रयत्न करा. तुमचा स्वतःचा इंटरफिअरन्स असायला पाहिजे. तुम्हाला ही जी अडचण आहे, हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुमचे सॉर्ट आऊट करायचे, त्याला तुम्ही स्वतः सामोरं जाणं, ते रिअल लाईफमध्ये फेस करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा इंटेन्शनल इंटरफिअरन्स म्हणायला पाहिजे. स्वतःहून त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. ह्या प्रकारचे हे जे तुम्हाला काही गोष्टी घडवताना प्रॉब्लेम्स येत असतील किंवा काय, तर तुम्ही ह्या लॉस सिच्युएशनमधून किंवा जे तुम्हाला आता इमोशनली जे फेस करावं लागतं आहे त्या सिच्युएशनमधून तुम्हाला स्वतःला बाहेर येता येईल. किंवा मग तुम्ही या सिच्युएशनला सरेंडर करा. मे बी कदाचित ह्या सरेंडर करा इन द सेन्स की तुम्ही ॲक्सेप्ट करा. तुमची पॉवर सरेंडर करू नका. तुम्ही त्या गोष्टी ॲक्सेप्ट करा की ही अशी परिस्थिती आहे आणि ही आपल्याला यावरती कन्क्ल्युजन काही करून करायचंच आहे. सो ॲक्सेप्टन्स हा प्रकार असू दे. इथे तुमचा स्वतःचे इंटेन्शनली इंटरफिअरन्स असायला पाहिजे. रेंज द वर्डचं कार्ड सांगतं. सो फार बारीक बारीक तपशील इथे एंजल सांगतात. फार छोटे छोटे तपशील मिळवण्याचा प्रयत्न करा किंवा फार बेसपासून तुम्ही या गोष्टीसाठी तयारी करण्याचा प्रयत्न करा. असं करा. ही मिस्ट्री उलगडायची आहे. सो त्यासाठी एक म्हणतात ना जॉईनिंग द डॉट्स त्या टाईप फार छोट्या छोट्या गोष्टी अचीव करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. दुसरं म्हणजे आणि एक इंटेन्शन तुमचे इमोशन्स आणि तुमच्या डिझायर्स याच्यामध्ये कुठेतरी एक गट्टी असणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं वेगळं, तुम्ही रिॲक्ट वेगळं होतं असं असता कामा नये. सो इथे इंटेन्शन तुमचं जे डिझायर्स आहेत आणि तुमचे इमोशन्स आहेत यांचा ताळमेळ असणं गरजेचं आहे. सो त्यामुळे नंतर जेव्हा तुमची दोन्ही मनं
सहकार्याने यावरती काम करतील. त्यानंतर तुम्ही बऱ्याचशी तुमची मिस्ट्री उलगडू शकाल असं इथे एंजल्सला सांगायचं आहे. सो पण हे अल्टिमेट सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. विक्टरीचं कार्ड सांगतं, हे विक्टरीचं कार्ड हे भविष्य आहे. सो हे अल्टिमेट सक्सेस तुम्हाला मिळणार आहे, पण त्यावेळेसाठी तुम्हाला स्वतः इंटेन्शनली त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. असा हा इथे ॲडवाईस आहे. असा हा फ्युचर सेल्फ, तुमचं फ्युचर सेल्फ सांगते. म्हणजे तुम्ही स्वतः भविष्यातमध्ये जे काय आहात ते भविष्यामधून तुम्हाला हा उद्देश करता येतं असं. सो तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.